उद्धव ठाकरेंच्या खेडमधल्या सभेनंतर आता रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रत्युत्तर सभा होतीये। पण सभेआधीच शिवसेनेनं या सभेचा एक टीजर जारी केलाय, ज्यातनं एकनाथ शिंदे यांच्या सभेतून उद्धव ठाकरेंना उत्तर देण्याचा इशारा दिला गेलाय। त्यामुळे शिंदेंच्या सभेआधीच शिवसेना आणि ठाकरे गटात जुंपल्याचं पाहायला मिळतंय। खेडमध्ये मुख्यमंत्र्यांची प्रत्युत्तर सभा, गोळीबार मैदानातून पुन्हा हल्लाबोल, सभेच्या टीजर मधून पुन्हा ठाकरेंवर निशाणा, शिवसेनेच्या टीकेला ठाकरे गटाचं प्रत्युत्तर। 5 मार्चला रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडच्या गोळीबार मैदानात झालेली उद्धव ठाकरेंची ही भव्य सभा। या सभेतून उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि रामदास कदमांवर जोरदार निशाणा साधला। पण आता ठाकरेंच्या प्रत्येक टीकेला याच मैदानातून प्रत्युत्तर दिलं जाणार आहे, कारण 19 मार्चला संध्याकाळी 5 वाजता याच मैदानात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची सभा होणार आहे। या सभेच्या टीझर मधून त्याचे उघडपणे संकेत मिळत आहेत। हो, आम्ही बंड नाही, क्रांती केली, उठाव केला, याला देखील धाडस लागतं। वेडेच इतिहास घडवता ध्येय वेडे, वेडात वीर दौडले, 7 होते ते आमचे 50। शिवसेना नेते रामदास कदमांनी देखील या सभेतून उद्धव ठाकरेंना व्याजासकट उत्तर देणार असल्याचं स्पष्ट केलंय। उद्धवजींनी रामदास कदमचा इतका धसका घेतला होता की त्यांना अख्ख्या महाराष्ट्रातून लोक बोलवायला लागली। उद्याच्या 19 तारखेला सभा होईल, ती कोकणवासीयांची सभा होईल आणि कोकणवासीय हे एकनाथजी शिंदे आणि रामदास कदम यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत। हे चित्र 19 तारखेला दिसल्याशिवाय घडणार नाही। शिवसेनेच्या या टीझर मधून थेटपणे उद्धव ठाकरेंना आव्हान देण्यात आलंय। त्यामुळे आता शिवसेनेच्या या टीझर हल्ल्यानंतर ठाकरे गटाकडून पलटवार करण्यात आलाय। टीजर जाहीर करून या सभेला तुलना होऊ शकत नाही। या सभेची तुलना जर करायची असेल तर सर्वसामान्य लोक, कोणीही भाड्यावरती कोणाला आणले नव्हते, कुठच्या जाती धर्माच्या लोकांना इकडच्या तिकडच्या इकडे आणले गेले नव्हते। त्या भागातले स्थानिक लोकांना जी घेऊन सभा आम्ही जशी केली होती तशी सभा प्रत्येकानं करण्याचा अधिकार आहे। 5 मार्चच्या सभेत उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थकांवर जोरदार निशाणा साधला होता। त्यामुळे आता एकनाथ शिंदेंच्या सभेतून त्याला काय प्रत्युत्तर दिलं जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। खासदार संजय राऊतांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तोफ डागली आहे। राज्याला मुख्यमंत्री नसल्याची टीका संजय राऊतांनी केली आहे। राऊतांच्या टीकेचा शिवसेनेकडून चांगलाच समाचार घेतला गेलाय। पाहूयात त्याविषयीचा हा रिपोर्ट। राज्याची सगळी सूत्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असल्याचं वक्तव्य संजय राऊतांनी केलंय। हे वक्तव्य करण्यासाठी संजय राऊतांना नेहमीप्रमाणे निमित्त ठरलं ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं। राज्याला मुख्यमंत्री नसल्याची टीका करत असताना संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख केला। संजय राऊत फक्त एवढ्यावरच थांबले नाहीत, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे फक्त 40 आमदारांना एकत्र ठेवण्याचं काम करत असल्याची टीकाही राऊतांनी केली आहे। या राज्याला मुख्यमंत्री नाहीच आहे, या राज्याला मुख्यमंत्री आहे, बरं का। मख्खपणे सगळं चाललेलं आहे। मुख्यमंत्री असता तर राज्याची अशी अवस्था नसती। मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यात फरक आहे, बरं का। म्हणून सगळी सूत्र जी आहे ती डेप्युटी सीएम म्हणजे उपमुख्यमंत्र्याकडे आहेत। मुख्यमंत्री फक्त 40 खोकेबाज आमदारांना एकत्र ठेवण्याचं काम करतायत, बाकी काही करत नाही। ठाकरे गटाकडून संजय राऊत शिवसेनेवर सातत्यानं टीका करतायत। मुख्यमंत्र्यांसह सत्ताधारी पक्षातील मंत्री संजय राऊतांच्या निशाण्यावर असतात। त्यामुळे सत्ताधाऱ्यांकडूनही संजय राऊतांना जशास तसं उत्तर देण्यात आलंय। गेल्या वर्षी जून महिन्यापासून ठाकरे गट आणि शिंदे गटात राजकीय सामना सुरू झाला। नंतरच्या काळात निवडणूक आयोगानं एकनाथ शिंदेंचा गट हा शिवसेना असल्याचा निर्णय दिला। त्या निर्णयानंतर ठाकरे गट आणि शिवसेनेतील कटुता कमालीची वाढली आहे। त्यातच संजय राऊत दररोज तोफ डागत असल्यानं
दोन्ही पक्षातला वाद सध्या तरी थांबण्याची चिन्ह नाहीयेत. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हेंच्या दालनात एका आमदारानं सावकारासोबत प्रवेश केला आणि या सगळ्या धक्कादायक प्रकारानंतर डॉक्टर नीलम गोऱ्हेंनी आमदाराला तंबी दिली आहे. पाहुयात त्याविषयीचा हा रिपोर्ट. लक्षवेधी न लावण्यासाठी आमदारांची सेटिंग. सावकारासह आमदार उपसभापतींच्या दालनात. नीलम गोऱ्हेंची सेटिंगबाज आमदारांना तंबी. सावकाराविरोधात लक्षवेधी लागू नये म्हणून एक आमदार सावकाराला घेऊन चक्क विधान परिषदेच्या उपसभापतींच्या दालनात गेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. अवैध सावकारी विरोधातल्या लक्षवेधीवर चर्चा सुरू असताना खुद्द उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी हा गौप्यस्फोट केलाय. मध्यंतरी काही लोक दालनात भेटायला आले मला, त्याच्यात एक आमदारी होते आणि त्यांनी मला भेटून सांगायचा प्रयत्न सुरू केला की आम्हाला या लक्षवेधीवर बोलायचंय. तर मी त्यांना म्हटलं की काय बोलायचंय, तर त्यांना म्हणे अन्याय झालाय. म्हटलं कुणावर अन्याय झालाय, तुमच्यापैकी मला जरा प्रत्येकाने ओळख सांगा, कोण कोण तुम्ही आहात ते. तर त्याच्यात त्या खासगी सावकारालाही आमदार महोदय त्याला घेऊन आले होते बरोबर. मग मी एक कोपऱ्यात उभे असलेले व्यक्ती होते, त्यांना म्हटलं तुम्ही कोण आहात. तर त्यांनी सांगितलं मी तिथला तालुक्याचा अधिकारी आहे. नीलम गोऱ्हेंनी त्या आमदाराला तिथंच तंबी दिली आहे. लक्षवेधी न लावण्यासाठी पुन्हा दालनात येऊ नका असंही बजावलं. असे आपल्याला प्रश्न पडतो ना, एवढ्या अधिवेशनात कोण लोक येतात. तर प्रश्न लागला, लक्षवेधी लागली की संबंधित सगळे लोक इथे अधिवेशनात येतात. तर आता मी या ठिकाणून सांगते, मला असं वाटतं सभागृहाची होईल की अशा पद्धतीने आम्हाला भेटायला येऊन ती लावा का लावू नका वगैरे सांगणं, जे काय म्हणणं असेल त्यांनी लेखी द्यावं. त्यांनी कोणी आम्हाला येऊन भेटायचा प्रयत्न करू नये. सावकाराच्या जाचाने पीडित झालेल्या कर्जदारांच्या आमदार उमा खापरे यांनीही या घडलेल्या प्रकाराचा निषेध केलाय. आमदारांनी शेतकऱ्यांची बाजू घेणं अपेक्षित होतं, पण आमदार सावकाराची बाजू घेत असल्याची टीकाही त्यांनी केली आहे. एखाद्या शेतकऱ्याला जेव्हा अशा पद्धतीने त्याला म्हणजे रक्तपुपिसासारखे सावकार छळतायत आणि ते छळत असताना त्याच गावातला आमदार येतो आणि तो सभापतींना भेटतो. आणि शोकांतिका अशी आहे की त्या गावातले PSI कॉन्स्टेबल आणि त्या आमदारांचा मुलगा सुद्धा बरोबर होता. जनतेचे प्रश्न मांडण्याऐवजी आमदार सावकारासाठी सेटिंग करत असतील तर ते गंभीर आहे. त्यामुळे पुढच्या वेळेला असा प्रकार जर कुणी केलाच तर त्यांच्यावर उपसभापतींनी कारवाई करावी अशी मागणी होतीये. अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. भाजप आणि काँग्रेसमध्ये एक नवा वाद सुरू झालाय. बागेश्वर धामचे पीठाधीश्वर धीरेंद्र कृष्ण शास्त्रींच्या मुंबईतल्या कार्यक्रमावरून भाजपनं काँग्रेसवर निशाणा साधलाय. धीरेंद्र कृष्ण शास्त्रींच्या कार्यक्रमाला काँग्रेसनं विरोध केलाय, तर महाविकास आघाडीमधला काँग्रेसचा सहकारी असलेल्या ठाकरे गटानं मात्र या कार्यक्रमाला पाठिंबा दिलाय आणि त्यामुळे महाविकास आघाडीमधले मतभेदही समोर आलेले आहेत. हमारा ज्यादा वाद विवाद में हमें उत्तर इसलिए नहीं देते क्योंकि हाथी चले बाजार कुत्ता भौंके हजार. काँग्रेस पक्ष हिंदू विरोधी असल्याचं सिद्ध झाल्याची घणाघाती टीका भाजपचे आमदार राम कदम यांनी केली आहे. आणि ही टीका करण्यामागे कारणही तसंच असल्याचं पाहायला मिळतंय. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिलं होतं. बागेश्वर धामचे पीठाधीश्वर धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या मुंबईतल्या कार्यक्रमाला परवानगी देऊ नका अशी मागणी नाना पटोलेंनी केली होती. धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा अपमान करून संपूर्ण वारकरी संप्रदायाचा अपमान केला होता याची आठवण नाना पटोलेंनी करून दिलेली होती. अंधश्रद्धेला सरकारनं खतपाणी घालू नये असा मुद्दा नाना पटोले यांनी उपस्थित केला होता. त्यावरून राम कदमांनी नाना पटोलेंचा समाचार घेतलाय. आणि असे अनेक प्रकारचे साधू संत आहेत, पण केवळ आणि केवळ हिंदूंची मतं ज्यावेळेस निवडणुका येतात तेव्हा घ्यायची, त्यावेळेस हे जानवं घालतील, मंदिरामध्ये जातील, नाटक करतील, पण निवडणुका संपल्या की ते हिंदू समाजाला आणि हिंदू समाजाच्या साधू संतांना विरोध करतात. हे दुर्दैव आहे. राम कदमांनी काँग्रेसवर टीका केल्यानं नाना पटोलेंचा चांगलाच तिळपापड झाला. भाजप हिंदुत्वाचा आव आणणारा आणि संतांच्या विरोधातला पक्ष असल्याचं प्रत्युत्तर नाना पटोलेंनी राम कदमांना दिलं.
हिंदूचंच आम्हीच संरक्षक आहोत अशा पद्धतीचा नकली आव्हानाचा प्रयत्न भाजपकडून सातत्यानं होते आहे. तर अशा बंधुभावांना धर्माधर्मामध्ये भांडण, जातीजातीमध्ये भांडण, संतांचा अवमान करण्यासाठी हे लोक आमंत्रित करतात महाराष्ट्रामध्ये भाजपवाले. हे या माध्यमातून पुढे येईल. हिंदुत्व आणि संतांच्या मुद्द्यावरून काँग्रेस आणि भाजपमध्ये जोरदार जुंपलेली असतानाच तिकडे ठाकरे गटानं वेगळीच भूमिका घेतली आहे. धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या कार्यक्रमाला ठाकरे गटाचा पाठिंबा असल्याची माहिती आमदारांनी दिलेली आहे. मीरा रोड भागात बागेश्वर धामचे पीठाधीश्वर धीरेंद्र कृष्ण शास्त्रींच्या कार्यक्रमावरून राजकीय वाद सुरू झाला. त्यामुळे धामात प्रवचन आणि दुसरीकडे राजकीय नेत्यांचं टीकायन हा प्रकार पाहायला मिळतोय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला अवकाळी पाऊस काही थांबण्याचं नाव घेत नाहीये आणि या अवकाळी माऱ्यानं आधीच संकटात असलेला शेतकरी आता पूर्णतः बेजार झालाय. मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र असा महाराष्ट्रातल्या बहुतांश भागाला अवकाळी पावसाचा जबर तडाखा बसलाय. अवकाळीच्या माऱ्यानं बळीराजा पुन्हा एकदा बेजार झालाय. आधीच शेती पिकांना मिळणाऱ्या कमी दरांमुळे शेतकरी चिंतेत आहे आणि त्यातच आता अवकाळी पावसानंही हातातोंडाशी आलेला घास हिरावून नेलाय. मकाचं या आसमानी संकट आलं, त्याला सुद्धा भाव नसताना बी मका 4 एकर मका पेरली, ते नुकसान झाली, सगळी मका पडली. हरभरा पेरला, हरभऱ्यावरचे रात्री फट उडाले, खूप नुकसान केली पावसामुळे. रात्री वारा उधाण असं वाटत होतं उलट की काय घरावरचे पत्र उडून जाता की काय. खूप संकटात रात्र कशी काढली आमची आम्हालाच माहिती आहे. गेल्या आठवड्यातील जे नुकसान झालं होतं त्याचे पंचनामे अजून पण पूर्ण झालेले नाही आहेत. तितक्यात काल परत वादळी वारा आला आणि त्याने उरला सुरला जो शेतकऱ्यांचा आशेचा किरण होता तो पण घास हिरावून घेतलेला आहे. गेल्या 3 दिवसात महाराष्ट्रातल्या अनेक भागांमध्ये अवकाळी पाऊस झालाय. काही भागात झालेल्या जोरदार गारपिटीनं शेतातली उभी पिकं जमीनदोस्त केली आहेत. अहमदनगर जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे 4100 हेक्टरवरच्या शेती पिकांचं नुकसान झालंय, ज्यात मका, गहू, कांदा आणि भाजीपाल्याचं मोठं नुकसान झालंय. नाशकात 2685 हेक्टरवरच्या गहू, ज्वारी, हरभरा, मका आणि द्राक्ष बागांचं नुकसान झालंय. नंदुरबार जिल्ह्यातल्या 1576 हेक्टर शेतीतील मका, हरभरा, केळी, पपई, आंबा आणि फळबागा उद्ध्वस्त झाल्यात. बुलढाणा जिल्ह्यातील 775 हेक्टरवरील मका, गहू, कांदा, ज्वारी आणि हरभऱ्याचं नुकसान झालंय. जळगाव मधल्या 214 हेक्टर क्षेत्रावरील गहू, मका, ज्वारी, केळी बागांचं नुकसान झालंय. अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांचं मोठं नुकसान झालंय. काही भागात गारपीट झाल्यानं काढणीला आलेल्या गहू, हरभरा, ज्वारी पिकं आडवी झाली आहेत आणि त्यामुळे बळीराजा हवालदिल झालाय. तात्काळ पंचनामे करून आर्थिक मदत करावी अशी मागणी शेतकरी करतायत. पावसामध्ये प्रचंड प्रमाणात गारी पडत होत्या आणि आमच्या आजूबाजूला जे शेतकरी आहे त्यांच्या शेताची प्रचंड प्रमाणात शाळूची, गहू, हरभरा आणि काही सीडचे प्रचंड प्रमाणात नुकसान झालेलं आहे. अवकाळी पावसाच्या नुकसानाचा मुद्दा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सभागृहात उचलून धरला. नुकसानाची पाहणी करून तत्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी अजित पवारांनी केली. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उत्तर दिलंय. अवकाळी पावसाने गारपिटीनं महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात गहू, हरभरा, पालेभाज्या आणि फळ पिकांची वाट लागली. अजून आठवडाभर कुठं ना कुठं पाऊस पडण्याची, गारपीट होण्याची शक्यता आहे. अध्यक्ष महोदय, सरकारने तातडीनं पंचनामे करून मदत केली पाहिजे. हातातोंडाशी आलेलं पीक जर शेतकऱ्यांचं गेलं तर शेतकऱ्यांनी न्याय मागायचा कुणाला? मी नांदेडच्या कलेक्टरशी स्वतः बोललो रात्री. नांदेडचा कलेक्टर आता स्वतः अर्धापूरला आणि मुदखेडला स्वतः गेले, ते तिथे पंचनामे सुरू आहेत. नाशिक कलेक्टरशी मी बोललोय, तिथले पंचनामे सुरू आहेत आणि त्याचाही अहवाल ते पाठवत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या या अतिवृष्टीमुळे जे झालेलं नुकसान, आता मधल्या गेल्या आठवड्यात झालेलं नुकसान, त्याचेही पंचनामे या ठिकाणी जवळपास पूर्ण झालेले आहेत.
पुढचे 3 दिवस अवकाळी पावसाचा इशारा हवामान विभागानं दिलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या माथ्यावरचे अवकाळी संकटाचे ढग आणखी गडद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सरकारनं वेळीच पंचनामे करून आणि मदतीचा हात देत शेतकऱ्यांना दिलासा देण्याची गरज आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. दिल्ली का ठग हा किशोर कुमारचा कॉमेडी सिनेमा 1958 मध्ये चांगलाच गाजलेला होता. आता पुन्हा तसाच सिनेमा काढायची वेळ आलेली आहे. किरण पटेल या गुजरातमधल्या महाठगानं चक्क तब्बल 4 महिने जम्मू काश्मीरमध्ये लष्कराला गंडवलं. पीएमओ मध्ये अधिकारी असल्याचा बनाव करणारा किरण पटेल झेड+ सुरक्षेत कमांड पोस्टवर देखील जाऊन आला. या महाठगाचं बिंग कसं फुटलं पाहूयात त्याविषयीचा हा रिपोर्ट. कहते हैं किसी इंसान की असलियत अगर पहचाननी हो तो उसकी सूरत नहीं उसके पैरों की तरफ देख लेना चाहिए, उसके कपड़ों को नहीं उसके जूतों की तरफ देख लेना चाहिए. और नकली लेफ्टिनेंट जनरल साहब, इत्तेफाक से आपके जूते फटे हुए हैं. नकली लष्करी अधिकाऱ्याची भूमिका करणाऱ्या अमिताभ बच्चनचा कादर खान यांनी या सिनेमात पर्दाफाश केला होता. अगदी तसाच हुबेहूब प्रकार जम्मू काश्मीरमध्ये घडलाय. एखाद्या सिनेमाची स्टोरी वाटावी अशी ही सत्यकथा. जम्मू काश्मीर पोलिसांनी किरण पटेल या गुजराती महाठगाला अटक केली आहे. बनावट कागदपत्रांच्या संशयावरून किरण पटेलला श्रीनगरमध्ये अटक करण्यात आली. पण त्याआधी किरण पटेलनं तब्बल 4 महिने पाहुणचार झोडला. लष्कराच्या बुलेट प्रूफ वाहनांच्या ताफ्यातून किरण पटेल सगळीकडे फिरत होता. ऑक्टोबरपासून जम्मू काश्मीर पोलीस आणि सीआरपीएफचे जवान त्याच्या सुरक्षेत गुंतले होते. हा महाठग लाल चौकातही गेला. इतकंच नव्हे तर तो कमांड पोस्टवरही जाऊन आला. मात्र या महाठगाचा बनाव अखेर उघड झालाय. श्रीनगरमध्ये त्याच्या कागदपत्रांचा संशय आल्यानंतर चौकशी करून त्याला अटक करण्यात आली. मात्र दहशतवादाचा धोका असलेल्या राज्यात अशी घटना घडणं ही सुरक्षेतली सगळ्यात मोठी त्रुटी मानली जाते. या प्रकरणी 2 अधिकाऱ्यांवर ठपका ठेवला जाण्याची शक्यता आहे. एकंदरीतच किरण पटेल या महाठगानं लावलेला चुना जम्मू काश्मीरमधील पोलीस नेहमीच लक्षात ठेवतील. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. अमृता फडणवीसांना ब्लॅकमेल करणाऱ्या अनिक्षा जयसिंघानीनं 10 कोटींची खंडणी मागितल्याचं पोलीस तपासात समोर आलंय. अनिक्षानं अमृता फडणवीसांना 1 कोटींची ऑफर दिली होती. मात्र त्यांनी ती नाकारल्यानंतर अनिक्षानं 10 कोटींची खंडणी मागितल्याचं पोलीस तपासात उघड झालंय. अनिक्षावर खंडणीचा गुन्हा दाखल. अनिक्षानं मागितली 10 कोटींची खंडणी. अनिक्षानं पाठवले 22 व्हिडिओ क्लिप्स. उपमुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना ब्लॅकमेल केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या अनिक्षा जयसिंघानीच्या चौकशीत एक धक्कादायक माहिती समोर येऊ लागलेली आहे. अनिक्षानं आपल्या वडिलांना गुन्ह्यातनं सोडवण्यासाठी अमृता फडणवीस यांना 1 कोटी रुपयांची ऑफर दिली होती. मात्र त्यांनी नकार दिल्यानंतर अनिक्षानं अमृता फडणवीसांकडे 10 कोटींची खंडणी मागितल्याचा पोलिसांचा आरोप आहे. पोलिसांनी कोर्टात दिलेल्या माहितीनुसार अनिक्षानं अमृता फडणवीसांना अडकवण्यासाठी षडयंत्र आखलं होतं. 16 फेब्रुवारी 2023ला अनिक्षानं अमृता फडणवीस यांना 1 कोटी रुपयांची ऑफर दिली होती. मात्र त्यांनी नकार दिल्यानंतर अनिक्षानं ब्लॅकमेल करायला सुरुवात केली. अनिक्षानं अमृता फडणवीसांना 22 व्हिडिओ क्लिप्स पाठवल्या होत्या. तिचा मोबाईल नंबर ब्लॉक केल्यानंतर अमृता फडणवीसांच्या कर्मचाऱ्यांमधील गुरचरण कौर या महिलेच्या मोबाईल फोनवर अनिक्षानं मेसेजेस पाठवले होते. तसंच अनिक्षानं आपल्या वडिलांच्या मोबाईल फोनवरून 40 मेसेजेस, व्हिडिओ क्लिप्स आणि व्हॉइस नोट्स पाठवलेल्या होत्या. पोलीस तपासादरम्यान आणखी एक धक्कादायक माहिती समोर आलेली आहे. गोव्यामध्ये 2016ला अनिक्षाच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल असल्याचं समोर आलेलं आहे. अनिक्षाचे वडील अनिल जयसिंघानी हे 6 वर्षांपासून फरार असून त्यांच्या विरोधात 5 राज्यात गुन्हे दाखल आहेत. मात्र अनिक्षाच्या वकिलांनी कोर्टात वेगळा दावा केलाय. अनिक्षा कायद्याची विद्यार्थिनी असून वडिलांना वाचवण्यासाठी प्रयत्न केला म्हणून तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याचा युक्तिवाद अनिक्षाच्या वकिलांनी केलाय. अनिक्षाच्या प्राथमिक चौकशी दरम्यान काही महत्त्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागलेत. त्यामुळे या ब्लॅकमेल प्रकरणात आगामी काळात अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.
भाजपकडे गुजरातची वॉशिंग पावडर असून त्यामध्ये विरोधी पक्षातील भ्रष्टाचारी नेता आम्ही धुवून स्वच्छ करतो असा धक्कादायक दावा भाजप आमदार रमेश पाटील यांनी केलाय. तर रमेश पाटलांच्या या वक्तव्यानंतर विरोधकांनी भाजपवरती जोरदार टीका केली आहे. भ्रष्टाचाराचे आरोप केलेल्या नेत्यांना भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्याच्या सगळ्या चौकशी गुंडाळून ठेवल्या जातात असा आरोप विरोधकांकडून केला जातोय. त्याला रमेश पाटलांच्या विधानामुळे एक प्रकारे दुजोरा मिळालाय. वॉशिंग पावडरवरून टोलेबाजी. आमच्याकडे निर्मा वॉशिंग पावडर आहे आणि ती गुजरातवरनं येते. रमेश पाटलांचा धक्कादायक दावा. आमच्याकडे जो माणूस येईल तो माणूस स्वच्छ होणार आहे. अजितदादांचा भाजपला टोला. सर्वसामान्य माणूस जो बघतोय महाराष्ट्रातला तो त्या ठिकाणी समजतोय काय चाललंय. विधान परिषदेतील भाजप आमदार रमेश पाटलांनी केलेल्या वक्तव्यामुळे नवा राजकीय वाद सुरू झालाय. आमच्याकडे गुजरातहून निरमा पावडर येते, ज्यांना गरज आहे त्यांना आम्ही स्वच्छ करून घेतो असा धक्कादायक दावा रमेश पाटलांनी सभागृहात केला. भूषण देसाई हे बीजेपी मध्ये आलेले आहेत. तिथं काय केलं आम्हाला माहिती नाही. कोणतरी काल सांगितलं का 400 कोटीचा MIDCच्या प्लॉटची फाईल आहे म्हणून ते इथे आले. त्याच्यासाठी इथे आलेले नाहीत. इथलं सरकार आहे, हे सरकार चांगलं काम करते आणि सरकार चांगला न्याय देते म्हणून ते इथे आलेले आहेत. खरं म्हणजे आमच्याकडे निर्मा वॉशिंग पावडर आहे आणि ती गुजरातवरनं येते. त्याच्यामुळे आम्ही साफसफाई करून जो माणूस आमच्याकडे येईल, आमच्याकडे जो माणूस येईल तो माणूस स्वच्छ होणार आहे. भाजपचे आमदार रमेश पाटलांच्या या दाव्यामुळे विरोधकांच्या हाती आयताच मुद्दा लागलाय. भाजपकडून केवळ विरोधकांच्या भ्रष्टाचाराची चौकशी केली जात असल्याचा आरोप विरोधकांकडून सतत केला जातोय. तसंच भ्रष्टाचाराचे आरोप असलेले नेते भाजपमध्ये गेल्यानंतर त्यांच्या भ्रष्टाचाराची प्रकरणं दाबली जातात असाही विरोधकांचा आरोप आहे. मात्र सत्ताधाऱ्यांच्याही भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी अजित पवारांनी केली आहे. एकनाथराव शिंदे साहेब, हे जरी तुम्हाला असं तसं वाटत असलं तरी सर्वसामान्य माणूस जो बघतोय महाराष्ट्रातला तो त्या ठिकाणी समजतोय काय चाललंय ते. या प्रकारच्या ज्या काही गोष्टी चाललेल्या आहेत ह्या गोष्टी अक्षरशः हे खरं तर यांच्या चौकशा झाल्या पाहिजेत, उच्चस्तरीय चौकशा झाल्या पाहिजेत. अशा प्रकारे कुणाला पांघरून घालून त्या ठिकाणी चालणार नाही. महाराष्ट्रामध्ये ह्याच्या पाठीमागच्या काळामध्ये कधी घडत नव्हतं. दुर्दैवाने ते आपल्या राज्यामध्ये घडतंय. नुकतंच ठाकरे पक्षातले नेते सुभाष देसाई यांचे पुत्र भूषण देसाईंनी शिवसेनेत प्रवेश केलाय. त्यावरून चर्चेदरम्यान रमेश पाटलांनी भाजपच्या वॉशिंग पावडरचा उल्लेख केला आणि राजकारण सुरू झालंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. विधानसभेतील मंत्र्यांच्या अनुपस्थितीवरून विरोधी पक्षनेते अजित पवारांनी बुधवारी सरकारला चांगलंच धारेवर धरलं होतं. त्यानंतर उपमुख्यमंत्र्यांनी दिलगिरी व्यक्त करत मंत्र्यांना समज सुद्धा दिली होती. त्यामुळे शुक्रवारी सकाळी सर्व मंत्री सभागृहात वेळेवर हजर असल्याचं पाहायला मिळालं. मात्र फडणवीसांनी पाठ फिरवताच पुन्हा एकदा ये रे माझ्या मागल्याचं चित्र पाहायला मिळालं. त्यांना गांभीर्य नाही. आम्ही तर काही काही शब्द असे वापरतो की आम्हालाही मनाला वाईट वाटतं. विधिमंडळ अधिवेशनादरम्यान मंत्र्यांच्या दांडीवरून पुन्हा एकदा अजित पवारांचा पारा चढला. पहिलं तर बाकडं सगळं मोकळंच असतं, कधी त्याच्यामध्ये लोकच नसतात. शुक्रवारी विधानसभेत विरोधी पक्षनेते बोलत असताना सरकारमधील एकही मंत्री उपस्थित नसल्यामुळे अजित पवारांनी सरकारचे चांगले वाभाडे काढले. मंत्री वारंवार गैरहजर राहत असल्यामुळे अजित पवारांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. मी हे अधिवेशन सुरू झाल्यापासून सांगतो ह्यांना गांभीर्य नाही. आम्ही तर काही काही शब्द असे वापरतो की आम्हालाही मनाला वाईट वाटतं. परंतु अक्षरशः भोंगळ कारभार ज्याला म्हणतात, कुणी सिरियस नाही. पहिलं तर बाकडं सगळं मोकळंच असतं, कधी त्याच्यामध्ये लोकच नसतात. मंत्री सभागृहात बसण्याऐवजी लॉबीत फिरत असल्याचा आरोप धनंजय मुंडेंनी केला. मंत्री जनतेच्या प्रश्नावर गंभीर नसल्याची टीकाही मुंडेंनी केली आहे. गेल्या 3 दिवसात मंत्र्यांच्या दांडीवरून दुसऱ्यांदा सरकारची कोंडी झाल्याचं पाहायला मिळालं. मुंडे यांनी मंत्र्यांच्या बेफिकिरीचाच पाढा अध्यक्षांसमोर मांडला. अध्यक्ष महाराज, ज्या वेळेस 293चा विरोधी पक्षाचा ठराव सन्माननीय विरोधी पक्ष नेते मांडतात त्यावेळेस कमीत कमी मुख्यमंत्र्यांनी आणि मुख्यमंत्र्याला जर वेळ नसेल तर उपमुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी थांबायला पाहिजे.
अध्यक्ष महाराज, मागच्या काळात तर फक्त मुख्यमंत्री होते, उपमुख्यमंत्री नव्हते. तर यात सदनामध्ये विरोधी पक्षांनी काय बोलायचं आणि अध्यक्ष महाराज सरकार काय करणार नाही. अध्यक्ष महाराज सगळे मंत्री लॉबीमध्ये बसले जाते महाराज. बुधवारी विधानसभेत लक्षवेधीला तब्बल 6 मंत्र्यांनी दांडी मारली होती. त्यामुळे संतापलेल्या अजित पवारांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. अध्यक्ष महोदयांना जनाची नाही मनाची काही वाटत नाही का? यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या गंभीर बाबीची दखल घेत दिलगिरी व्यक्त केली. तर सत्ताधारी पक्षाचे आमदार कालिदास कोळंबकरांनीही मंत्र्यांना घरचा आहेर दिला होता. मात्र उपमुख्यमंत्र्यांनी समज दिल्यानंतरही मंत्र्यांच्या गैरहजेरीचा प्रकार सुरूच असल्याचं पुन्हा एकदा समोर आलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. पारंपरिक कुडाळ मालवण मतदारसंघ काबीज करण्यासाठी नारायण राणेंनी रणनीती आखल्याचं दिसतंय. निलेश राणे यांच्या जन्मदिनाचं औचित्य साधत कुडाळमध्ये शिवगर्जना या महान नाट्याचं आयोजन करण्यात आलंय. त्यामुळे कुडाळमधून निलेश राणेंना मैदानात उतरण्याची राणेंची तयारी सुरू झाल्याची चर्चा आहे. कुडाळ मालवणसाठी राणे पुन्हा मैदानात. पुत्र निलेशसाठी नारायण राणेंची मोर्चे बांधणी. निलेश राणेंच्या जन्मदिनी महानाट्याचं आयोजन. केंद्रीय मंत्र्यांच्या उपस्थितीत शक्ती प्रदर्शन. केंद्रात मंत्रीपदी संधी आणि आता राज्यातही भाजपचं सरकार आल्यानंतर आता नारायण राणेंनी कोकणात ताकद वाढवायला सुरुवात केली आहे. कारण राणेंनी त्यांचा परंपरागत कुडाळ मालवण मतदारसंघ पुन्हा काबीज करण्यासाठी मोर्चे बांधणी सुरू केल्याचं दिसतंय. आणि विशेष म्हणजे यावेळी नारायण राणे त्यांचे मोठे पुत्र निलेश राणे यांना कुडाळच्या मैदानामध्ये उतरवण्याच्या तयारीत आहेत. निलेश राणेंच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आयोजित कार्यक्रमातून हे स्पष्ट होत आहे. निलेश राणेंच्या जन्मदिनी कुडाळमध्ये शिवगर्जना या महानाट्याचा शुभारंभ झाला. यावेळी नारायण राणे यांच्यासह केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर आणि महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील काही नेतेही उपस्थित होते. खरं तर कुडाळ मालवण हा नारायण राणेंचा मतदारसंघ होता. 2009 मध्ये नारायण राणेंनी नवख्या वैभव नाईक यांचा तब्बल 25,000 पेक्षा जास्त मतांनी पराभव केलेला. त्यानंतर 2014 मध्ये वैभव नाईक यांनी नारायण राणेंना 10,000 पेक्षा जास्त मतांनी पराभव करत धोबी पछाड दिली. 2019 मध्ये पुन्हा एकदा वैभव नाईक यांनी नारायण राणे यांचे कट्टर समर्थक रणजित देसाई यांचा 15,000हून अधिक मतांनी पराभव केला. पण आता राणेंनी पुन्हा एकदा हा मतदारसंघ ताब्यात घेण्याची तयारी केली आहे. भाजप आणि निलेश राणेंच्या कट्टर समर्थकांनी देखील यासाठी आतापासूनच तयारी सुरू केल्याचं दिसतंय. आपल्या लोकांना शिवाजी महाराजांचं जीवनपट कसं आहे हे पाहण्यासाठी हा आगळा वेगळा म्हणजे आजच्या 21व्या शतकातलं शिवाजी महाराजांचं जे नाटक आहे हे दाखवण्याचा आमचा प्रयत्न आहे. महानाट्य होते आणि त्याचं खास आकर्षण असं आहे की सन्माननीय निलेश राणे साहेब यांचा वाढदिवस आहे आणि त्याचं अभिषेक चिंतन करण्यासाठी हे महानाट्य होत आहे. एकंदरीतच राणेंचे कार्यकर्ते हा मतदारसंघ काबीज करण्यासाठी मोर्चे बांधणी करत असले तरी सध्या हा मतदारसंघ ठाकरे गटाचे वैभव नाईक यांच्या ताब्यात आहे. त्यामुळे राणेंच्या या प्रयत्नांना ठाकरे गटाकडून कसं प्रत्युत्तर मिळतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सिंधुदुर्गहून भरत केसरकर सह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. एसटीच्या तिकिटामध्ये महिलांना 50% सवलत देण्याची घोषणा राज्य सरकारकडून करण्यात आली होती. शुक्रवारपासून त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. त्यामुळे पहिल्याच दिवशी महिलांनी एसटी प्रवासासाठी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं. शुक्रवारपासून राज्यातील महिलांना हाफ तिकीटमध्ये एसटी बसनं प्रवासाची सवलत लागू करण्यात आली. नुकतीच राज्य सरकारनं ही घोषणा केली होती. शुक्रवारपासून त्यावर अंमलबजावणी सुरू झालेली आहे आणि त्यामुळे महिला वर्गाला मोठा दिलासा मिळाला आहे. आम्ही आज साखर वाटप करून महिलांना 50% सवलत मिळाली शासनानं दिली. महाराष्ट्रातल्या मंडळांना चालेल किंवा देशातल्या त्या महिलांच्या वतीनं आम्ही आज अभिनंदन करतो. एसटी मंडळासाठी शासनाचं महिला दिनानिमित्त सरकारचे अभिनंदन करू इच्छिते. कारण महिला दिनानिमित्त त्यांनी खूप चांगला उपक्रम राबवला आहे. राज्य सरकारच्या या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाल्यामुळं एसटी बस स्थानकावर महिलांची गर्दी पाहायला मिळाली. विशेष म्हणजे साध्या तसंच वातानुकूलित एसटी बसेसमधून महिलांना अर्ध्या तिकिटात प्रवास करता येणार आहे.
50% जे सूट मिळालेली आहे त्याच्यासाठी ग्रामीण भागातील लेडीज किंवा आपल्या मध्यमवर्गीय लेडीज यांना फायदा मिळणार आहे। महिलांनी याचा मोठ्या प्रमाणात फायदा घ्यावे। पहले जो है महिलाएं बस से प्रवास करते समय मतलब सोचती थी क्योंकि टिकट ज़्यादा होने की वजह से वह प्रवास नहीं कर पाती थी, लेकिन आज से टिकट कम होने की वजह से हमें जो है प्रवास करने में या तो बस से जो है प्रवास करने में ये आसानी हो गई। राज्य सरकारनं यापूर्वी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्तानं 75 वर्ष पूर्ण झालेल्या ज्येष्ठांना एसटीच्या सर्व प्रकारच्या बसेसमधून मोफत प्रवासाची सवलत जाहीर केली होती, तर 65 ते 75 वर्षांच्या नागरिकांना एसटी तिकिटात 50% सवलत दिली आहे। आता त्या पाठोपाठ महिलांनाही अशा प्रकारची सवलत लागू करण्यात आलेली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। ब्रेकनंतर आपलं स्वागत। भेसळीच्या दुधामुळे राज्यातल्या नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय, तर बीड जिल्ह्यामध्ये रसायनांपासून दूध तयार करणाऱ्या डेअरीचा पर्दाफाश करण्यात आलाय। राष्ट्रवादी काँग्रेसचा जिल्हा उपाध्यक्ष सतीश शिंदे हा गोरखधंदा करत होता। फरार झालेल्या शिंदेंचा पोलीस तपास करतात, तर जनतेच्या जीवाशी खेळ करणाऱ्यांना फाशी देण्याची तरतूद करण्याची मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे। तुमच्या मुलांचं आरोग्य धोक्यात, तुमच्या घरात भेसळीचं दूध, घातक रसायनं आणि विषारी पावडर, भेसळयुक्त दुधाचा राज्याला विळखा। पावडर आणि रसायनांचा हा भला मोठा स्टॉक तुमच्यासह तुमच्या कुटुंबातल्या चिमुरड्यांचं आरोग्य धोक्यात आणू शकतं, कारण ही धोकादायक पावडर आणि हे रसायनांचे डबे यांचा वापर दूध तयार करण्यासाठी केला जातोय। आष्टी शहरातल्या संभाजीनगर भागातल्या गोदामावर छापा टाकून हा जीवाला धोका निर्माण करणारा तब्बल 90 लाख रुपयांचा स्टॉक जप्त करण्यात आलाय। पावडरच्या 132 गोण्या आणि पत्र्याचे 220 डबे जप्त करण्यात आलेले आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसचा बीड जिल्हा उपाध्यक्ष सतीश शिंदे हा धंदा करत असल्यानं एकच खळबळ माजली आहे। या प्रकरणी नंदू मेमाने याला ताब्यात घेण्यात आलेलं आहे। जगदंबा मिल्क प्रोडक्ट्सच्या नावानं जनतेच्या आरोग्याशी खेळ सुरू होता। विधानसभेतही भेसळयुक्त दुधाचा मुद्दा चांगलाच गाजला। विरोधी पक्षनेते अजित पवारांनी या प्रकरणी आक्रमक भूमिका घेतली आहे। भेसळयुक्त हे दूध पुणे जिल्ह्यातल्या मंचरमध्ये पाठवलं जात असल्याचं स्पष्ट झालंय, तर भेसळीची पावडर पुण्यातल्या नातेपुतेमधून आणली जात होती। यावरून भेसळीचं हे रॅकेट राज्यभर पसरल्याचं स्पष्ट झालंय। शहर आणि ग्रामीण भागात हजारो लिटर भेसळयुक्त दूध वापरलं जात आहे, मात्र भेसळयुक्त पदार्थांचे नमुने पडताळण्यासाठी राज्यामध्ये केवळ 11 प्रयोगशाळा आहेत। भेसळयुक्त दुधाचे नमुने प्रयोगशाळेत पडताळणीसाठी पाठवल्यास अहवाल यायला 1 वर्ष लागतं। 2022-23 या वर्षात 1187 नमुने पडताळणीसाठी पाठवण्यात आले, त्यातले 350 नमुन्यांचे अहवाल प्रलंबित आहेत। मुंबईत दुधाचे 102 नमुने पडताळण्यात आले, त्यातील 44 नमुन्यांचे अहवाल आलेले नाहीत। एकंदरीतच भेसळयुक्त दूध तयार करणाऱ्यांवर सरकारनं कठोर कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे, तरच घरातली मुलं सुरक्षित राहतील। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। सरकारी कर्मचारी संपामुळे बीड जिल्ह्यातील जमीन खरेदी विक्रीचे व्यवहार ठप्प झालेत। जमीन व्यवहाराच्या नोंदणीसाठी नागरिकांना निबंधक कार्यालयामध्ये खेटा मारण्याची वेळ आली आहे। संपामुळे कामं खोळंबली असून नागरिकांच्या सहनशीलतेचा कडेलोट झालाय। गेल्या 2 दिवसांपासून सखाराम जाधव दुय्यम निबंधक कार्यालयात चक्रा मारतायत। त्यांना आपल्या जमिनीची नोंदणी करायची आहे, मात्र निबंधक कार्यालयातले कर्मचारी संपावर असल्यामुळे रिकाम्या हातानं त्यांना माघारी जाण्याची वेळ आली आहे। आता किती वाजल्यापासून येऊन बसला तर 1 तास झाला असं आलेलो, तर हे लगेच कळलं ना आम्हाला। अधिकारी काय म्हणाले? काही नाही, बंद आहे म्हणून सांगितलं। अशीच काहीशी अवस्था विजया पंडित आणि जगताप यांची झाली आहे। दिवसभर कार्यालयात बसूनही काम होत नसल्याचं पंडित यांनी सांगितलंय। लोक दूरवरच्या गावाखेड्यातून कामासाठी मोठ्या आशेनं इथे येत असतात। त्याला तुम्ही आणि नेमकं आता काय अडचण येते? रजिस्टरीला आलतो, पण कालपासून आलो पण बंदच आहे, आज बी बंद सांगितलंय। घरच्या अडचणी, इथल्या अडचणी,
तर ते साहेबनं सांगितलं बंद आहे म्हणून. मग काय मागणी असेल तुमची? सुरू हो हे आमचं म्हणजे अडथळा रस्त्यावर चालू होत. हां कामं खोळंबलेत सगळे. कामं खोळंबलेत हो. ग्रामीण भागात शेतकऱ्यांना रब्बी पिकांच्या काढणीचे वेध लागलेत. मात्र सरकारी कामासाठी शेतीची कामं बाजूला ठेवून ते शहरात येत असतात. पण संपामुळे नोंदणीच्या कामांचा चांगलाच खोळंबा झालाय आणि त्यामुळे नागरिकांमध्ये संताप वाढत चाललाय. सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड. या बातम्यांसह न्यूज 18 लोकमत विशेषमध्ये वेळ झाली. इथेच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत.